बरं असं आहे की मेळावा संपल्यानंतर बोलण्याचा जास्त रिलेव्हन्स आहे आणि विशेषतः आमचे सगळेच नेते तिथे थांबले. आता मी एवढंच म्हणेन की कालच निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाचं निवडणुकीचं वेळापत्रक घोषित केलं, आचारसंहिता सुरू झाली आणि जी अनिश्चितता होती की निवडणुका कधी होणार, किती राऊंडमध्ये होणार, ही सगळी अनिश्चितता संपली. आजपासून सगळ्याच राजकीय पक्षांच्या गतिविधीला, हालचालीला वेग येणार. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या घटक पक्षांचा समन्वय नीट राखला गेला पाहिजे. हा समन्वय जर नीट झाला तर 4848 जागा भारतीय जनता पार्टी लीड करत असलेल्या, स्वाभाविकपणे त्यात शिवसेना, राष्ट्रवादी पासून RPI आणि रासप सगळे आहेत. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पण स्वाभाविक आहे ना की मोठा पक्ष, देवेंद्रजींसारखं नेतृत्व, त्यामुळे भारतीय जनता पार्टी लीड करत असणाऱ्या या महायुतीला समन्वय नीट साधला तर 4848 जागा जिंकणं अवघड राहणार नाही. माझ्याकडे व्यक्तिशः 3 लोकसभांचं क्लस्टर, आम्ही त्याला क्लस्टर शब्द वापरलाय, समूह म्हणू आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, असं 3 लोकसभांचा समूह आहे. त्यात बारामती, शिरूर आणि पुणे येतं. तर काल शिरूरपासून सुरुवात करायची होती, पण काल अचानक कॅबिनेटची मिटिंग लागली आणि बारामतीपासून सुरुवात करतो. सगळ्या पक्षांचे प्रत्येक विधानसभांचे 50 असे 300 जणांचा मेळावा आहे. नंतर विधानसभाचा बैठक आहे ज्याच्यामध्ये कुठलीही पॉलिटिकल भाषणं नाहीत, कारण काही सभा नाही. अशा प्रकारच्या त्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना काही सूचना द्याव्या लागतात, काही दिशा दाखवावी लागते, काय बोलावं, काय बोलू नये, अशा आशयाचा हा मेळावा, अशा आशयाच्या या विधानसभाच्या बैठका आणि अशा आशयाचा प्रवास आहे. स्वाभाविकपणे बहिणी आज बारामतीमधून प्रचारासाठी बाहेर पडण्यापूर्वीच आम्ही घरी गेल्यामुळे एकत्र चहा घेता आला. मला वाटतं आता एवढं पुरे, बाकी सगळं करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.